चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीवर राहतोय. मोठा फटका खेळायचा होता, शॉर्टम पूल करायचा होता, फटका फसला आणि भूपेंद्र कोहली पहिला चेंडू मात्र निधाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरलेत. मेगा फायनल आहे मित्रांनो. माझे मायबाप प्रेक्षक, आपण जर विचार केला तर मैदानाच्या चारी बाजूला मात्र फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग मात्र आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. या टायमाला सुद्धा मात्र कडक पंचांची अपील करतात की हा वाईट चेंडू होता, पण पंचांमध्ये कुठलाही असं नाही आहे. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू मात्र टाकतायत भूपेंद्र कोहली. क्या बात आहे. चला पुन्हा एकदा मात्र गोलंदाज थर्डमॅनला मात्र तिथे खेळाडू तैनात आहे, कुठली चुकी नाही आहे. आणि याच दरम्यान मात्र सिंगल धाव मात्र काढली जाते. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. बघा सामना कोण जिंकणार आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटला अनिश्चितताचं गेम म्हटलं जातं. इथं मात्र प्रिडिक्शन फेल आहे, भविष्यवाणी करू शकत नाही आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. माहुल गावाची रन मशीन सुनील उर्फ पोलाट बघायचं आहे या 2 चेंडूमध्ये कशी खेळी केलतील. हो फटका फसलाय. आणि इथे काय घडलं, खरं तर सुनीलचा झेल सुटलाय आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. खरं तर संधी निर्माण झाली होती. भूपेंद्र कोहली तिथं मात्र थोडेसे नाराज आहेत. कॅच सुटल्यानंतर बरेच जणांनी मात्र आपल्या डोक्यावरती हात जरूर मारला असेल. म्हणून म्हटलं जातं ना, क्रिकेटचा खेळच असा आहे, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. शेवटचा चेंडू आहे, काय नंबर येणार, 1 2 3 4 5 6 की नंबर 0. लोअर फुलटॉस चेंडू होता. आता बघायचं जमिनीला गुदगुळ्या करत चेंडू स्वीपरच्या दिशेने रवाना झालाय. 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे, बघायचं आहे. आणि इथं मात्र एक अपघात, धावबच्च्या स्वरूपात मात्र सुनीलला जावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकानंतर इथं मात्र धावा झाल्यात 18 धावा. आता हे मॅच अगर जिंकायची असेल तर 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. या कॉम्बॉक्समध्ये करूया एक छोटासा फेरबदल. स्पर्धा सम्राट म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा, भारताच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला समालोचन ऐकायला भेटतंय, आमचे आदरणीय चंद्रकांत सेटे सर. धन्यवाद. आपण किरणजी भोईर यांचा आवाज ऐकत होतात. सर्व क्रिकेट रसिकांचं जय माता दी ग्रुप माहुल कोळीवाड्याच्या वतीने हार्दिक असं स्वागत असणार आहे. जय माता दी चषक आपण पाहतोय. गेली 13 वर्ष याच गावामध्ये रंगणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. दरवर्षी माता राणीच्या दर्शनासाठी जाणारा हा ग्रुप तिकडनं आल्यानंतर जर पाहिलं तर एक क्रिकेटची स्पर्धा भरवतो. मग महाराष्ट्रभरातील खेळाडू त्यामध्ये सहभागी होत असतात आणि गेली 13 वर्ष हे काम मात्र जय माता दी ग्रुपने केलेलं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या 2 भगिनींचा देखील वाढदिवस सेलिब्रेट या ठिकाणी केला. नक्कीच माझी बहीणच म्हणेल मी, यशोदाताई हेमंत कोळी आणि त्याचबरोबर सीताताई ताडीवाले, तर यांचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा झाला. या दोन्ही ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा. हेमंत कोळी जर पाहिलं तर आज महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपण गुजरातमध्ये जाऊन देखील त्यांना पंचांची कामगिरी करताना पाहिलेलं आहे. तर हेमंत कोळी सर